राधानगरी तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या जागी नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात येणार आहे। नवीन इमारतीच्या बांधकामाच्या कालावधीत तहसीलचं कामकाज फेजिवडे इथल्या खासगी जागेत करण्याचं नियोजन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। फेजिवडे इथून कामकाज सुरू ठेवल्यास राधानगरी तालुक्यातील नागरिकांना ते गैरसोयीचं ठरणार आहे। त्यामुळे राधानगरीतील मोकळ्या असणाऱ्या शासकीय किंवा खासगी जागेतून तहसीलचं कामकाज करावं या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। फेजिवडे हे गाव निश्चित केलेलं आहे, तर ते रद्द करून ST स्टँडच्या आसपास राधानगरी शहरामध्ये जी काही सरकारी ऑफिसेस आहेत, जसं BSNLचं ऑफिस रिकाम आहे, वीज ऑफिस एक रिकाम आहे, ITI आहे, अशा पद्धतीचे जे सरकारी शासनाचे ऑफिसे जे आहेत तर त्यामध्ये स्थलांतरित करावं व जो लोकांना नाहक त्रास होतो आहे तर त्या नाहक त्रासापासून लोक कशी लांब होतील एवढं ह्या प्रशासनानं बघावं। उपोषणाचा विचार केला नाही तर पुढचं आमचं आंदोलन हे उग्र असणार आहे आणि त्याचा विचार या प्रशासनानं करावा आणि ताबडतोब फेजिवडे हे गाव कॅन्सल करून राधानगरी शहरामध्ये त्याची व्यवस्था करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो। फेजिवडे इथं तहसील कार्यालय हलवण्याचा निर्णय मागे न घेतल्यास भाजपच्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। या मागणीचं निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आलं। या आंदोलनात संभाजी आरडे, VT जाधव, लहू जरग, बळवंत किरुळकर, प्रकाश चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला।